नमस्कार मंडळी, मी आशिष पिवळकर तुमचं सहर्ष स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शार्पटेक सिस्टम्स. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की पायथॉन आपण कसं काय डाउनलोड करूया विंडोज 11साठी. तसंच तुम्ही मॅक किंवा लायनॅक्ससाठी तुम्ही करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पायथॉन डाउनलोड फॉर विंडोज 11 हे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा कुठल्याही ॲप इंजिनवरनं तुम्ही सर्च करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे पायथॉनची ऑफिशियल जी वेबसाईट आहे. मी त्याच्यावरती जाणार आणि तिथे तुम्ही बघू शकता इथे डाउनलोड पायथॉन 3.13.6 ही आताची लेटेस्ट आहे. ओके, ही आपण पायथॉनच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं काय करणार आहोत, एक इन्स्टॉलर डाउनलोड करणार आहोत विंडोजसाठी. तुम्ही ते बघू शकता इथे विंडोजसाठी पण आहे, लायनॅक्स युनिक्ससाठी पण आहे, मॅक OSसाठी पण आहे. तुमच्या सिस्टीमवर कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती तुम्ही इथे सर्च करावी आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमचं इथे डाउनलोड करायला घ्यावं. आता मित्रांनो, मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, मी परत डाउनलोड करणार नाही आहे, म्हणून तुम्हाला याचं एक्झाम्पल मी दाखवणार आहे. हे बघा, डाउनलोडमध्ये हे डाउनलोड झालेलं आहे. ते बघा, मी ऑलरेडी केलेलं आहे म्हणून इथे यांनी अपग्रेड म्हणून विचारलं आहे. ठीक आहे, अपग्रेड इथे करायचं. तुमच्या याच्यात अपग्रेड नसेल तर तुम्ही त्याला यूज करू शकता, त्याच्यात काही इश्यू नाही. सेटअप इन प्रोग्रेस म्हणतंय. डाउनलोड व्हायला थोडा वेळ लागतो. ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करायला तो घेतोय. पायथॉन हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये आपण इझिली नवीन काही शिकू शकतो, नवीन काही बनवू शकतो आणि याला कुठलीही लायसन्स किंवा त्याला कुठलं काही लागत नाही. ज्याच्यामुळे हा एक फ्लेक्झिबल लँग्वेज आहे, सोपी लँग्वेज आहे, इझी टू कोड आहे आणि ह्या क्विकली होतं आहे. जावामध्ये थोडा वेळ लागतो, पण पायथॉनमध्ये पटकन होतं आणि एक्झिक्युशन पटकन होतं. तो कॉम्पॅटिबली मशीन कॉम्पॅटिबल पण आहे आणि सर्व प्लॅटफॉर्मवर तो उत्तम पद्धतीने काम पण करतोय. सॉरी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे सक्सेसफुली पद्धतीने सेटअप हे झालेलं आहे. आता आपण चेक करूयात की आपलं कुठलं पायथॉन व्हर्जन आहे.